Hello everyone. Today we starting new chapter electromagnetic wave. Today we learn about characteristic of electromagnetic wave. Without wasting any time, let's begin. कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आज आपण काय डिस्कस करतोय? कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करतोय. कशाचा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल थ्रू वॅक्यूम, डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर प्रोपोगेशन. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय म्हणतोय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी असती ती फक्त कुठे ट्रॅव्हल करते? व्हॅक्यूम्समध्ये किंवा इन एअर्समध्ये. ते कुठल्याही मीडियममध्ये ट्रॅव्हल करत नाही. ओके, सेकंड कॅरेक्टरिस्टिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मे बी रिफ्रॅक्टेड, ट्रान्समिटेड और ॲब्झॉर्ब दॅट इज डिपेंड ऑन दी नेचर ऑफ सरफेस अँड फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ती रिफ्लॅक्टसुद्धा होऊ शकते, रिफ्रॅक्टसुद्धा आहे, ट्रान्समिटेडसुद्धा आहे आणि ॲब्झॉर्बसुद्धा आहे. पण ती डिपेंड कशावरती आहे? नेचरच्या सरफेसवरती किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह है ना. जशी बघा आता सनपासून क्या होतं, जे सनच्या रेस आहे है ना ती काय होतीये? रिफ्लॅक्ट होतीये है ना. तर म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, कारण की इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजेच काय? लाईट ही कशी ट्रॅव्हल करते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हनी है ना, म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक. तर ती ही रिफ्रॅक्टेड, ट्रान्समिटेड आणि ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे, पण ही कशावरती डिपेंड आहे? त्या सरफेसचा नेचरवर डिपेंड आहे की तो सरफेस कोणत्या नेचरचा आहे, म्हणजे ती रिफ्लॅक्ट होईल का, रिफ्रॅक्ट होईल का, ट्रान्समिट होईल किंवा ॲब्झॉर्ब होणार. ओके, किंवा त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या वेव्हवर डिपेंड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, व्हेनेवर इलेक्ट्रिक चार्जेस आर एक्सेलरेटेड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आर प्रोड्यूस्ड एक्सेलरेटिंग चार्जेस इन अँड अँटेना. ओके, थर्ड कॅरेक्टरिस्टिक काय म्हणतोय की जी इलेक्ट्रिक चार्ज एक्सेलरेट होत आहे ती कशी आहे? म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी प्रोड्यूस्ड होत आहे? ज्यावेळेस इलेक्ट्रिक चार्ज काय होणार? एक्सेलरेट होणार है ना, त्यावेळेस काय होईल? तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस होणार. लाईक दॅट, जशी एक्सेलरेटिंग चार्ज इन अँटेना. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ वेरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड है ना. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी वेव्ह आहे ती कशी प्रोपोगेट आहे, म्हणजे चेंज कशी होती आहे? जर कन्सिडर आपण काय करतोय की एक पर्टिक्युलर एक्स ॲक्सिसवरून काय होती तुमची इलेक्ट्रिक फील्ड, काय होती? एका हाफ टाईम इंटरवलपर्यंत ती ट्रॅव्हल करते है ना. तर हाफ इंटरवलपर्यंत काय होईल? म्हणजे त्याची पॉलॅरिटी चेंज होईल आणि काय होईल? लगेच त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये किंवा अपोजिट डायरेक्शनमध्ये काय होईल? मॅग्नेटिक फील्ड प्रोपोगेशन होणार है ना. तर म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड वेरिंग होतीये है ना. तर ई म्हणजेच काय म्हणतोय आपण? वेक्टर ऑफ ई म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड अँड कॅपिटल बी म्हणजेच काय? मॅग्नेटिक फील्ड आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह है ना. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड जी असते ती कशी असते? त्यांची डायरेक्शन कशी असतात? परपेंडिक्युलर डायरेक्शन असतात. कशाची? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आर ट्रान्सवर्स इन नेचर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी वेव्ह आहे ती कोणत्या नेचरची असते? ट्रान्सवर्स नेचरची है ना. म्हणजे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक म्हणजे ट्रान्सवर्स होतोय ना. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक कशी आहे? ट्रान्सवर्स नेचरची आहे. फिफ्थ नंबरचा कॅरेक्टरिस्टिक काय म्हणतोय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन व्हॅक्यूम विथ व्हॅलोसिटी. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे कशाची? की लाईट ही कुठे ट्रॅव्हल करते? तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये. आणि कशात ट्रॅव्हल करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह? ट्रॅव्हल इन अ व्हॅक्यूम विथ व्हॅलोसिटी. म्हणजे ज्या पर्टिक्युलर व्हॅलोसिटीमध्ये किंवा ज्या स्पीडनी ती ट्रॅव्हल करते व्हॅक्यूममध्ये. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? सी इज इक्वल्स टू 1/√ऑफ म्यू नॉट इंटू ॲप्सिलॉन नॉट. म्यू नॉट म्हणजेच काय? परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस आणि ॲप्सिलॉन नॉट म्हणजेच काय? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. तर या फॉर्म्युला डिराईव्ह करून जी व्हॅल्यू आहे स्पीड ऑफ लाईटची ती किती आहे? 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड. Also in material medium, velocity is v is equals to upon mu into epsilon, where mu is a absolute permittivity and epsilon is absolute
परमिटिव्हिटी. ओके, जे हा मटेरियलमध्ये जी वेलोसिटी आहे तर तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, v इज इक्वल्स टू 1/√μ0 है ना. तर म्यू म्हणजेच काय आहे तुमची ॲब्सोल्यूट परमेबिलिटी आणि ॲब्सोल्यूट म्हणजेच काय ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. ओके, आणि म्यू नॉट म्हणजे परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस आणि ॲब्सोल्यूट नॉट म्हणजेच काय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक 6 काय म्हणतोय की वेक्टर ऑफ ई इंटू वेक्टर ऑफ बी गिव्स द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह है ना. वेक्टर ऑफ ई आणि वेक्टर ऑफ बी ही काय आहे, डायरेक्शन आहे कशाची, प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची है ना. ती कशी असते एकमेकांना. 1 नंबरची कॅरेक्टरिस्टिक एनर्जी इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज डिवायडेड इक्वली बिटवीन द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स. ओके, जी एनर्जी इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशात डिवाइड होत आहे तुमची, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टरमध्ये काय होतोय तुमचा डिवाइड होतोय या दोनमध्ये है ना. 8 नंबरची कॅरेक्टरिस्टिक इट ट्रान्सपोर्ट एनर्जी फ्रॉम वन रिजन टू अनदर है ना. जी ट्रान्सपोर्ट एनर्जी असते ती काय होती तुमची वन रिजन टू अनदर रिजनमध्ये काय होती तुमची ट्रान्सपोर्ट होती आहे. द रेट ऑफ एनर्जी फ्लो पर युनिट एरिया और पॉवर फ्लो पर युनिट एरिया. ओके, तर काय म्हणतोय आपण की एनर्जी जी फ्लो होती तुमची तर ती कशी आहे पर युनिट एरिया, जी तुमची एनर्जी होती फ्लो होती आहे तर काय म्हणतोय आपण द रेट ऑफ एनर्जी फ्लो पर युनिट एरिया अँड पॉवर फ्लो पर युनिट एरिया है ना. म्हणजे कुठलीही एनर्जी जर फ्लो होत असेल ती कशी होईल पर्टिक्युलर एरियामधून है ना. आणि पॉवरसुद्धा जी फ्लो होईल तर ती पण कशी असेल कुठून फ्लो होईल ती पर युनिट एरियामधून है ना. म्हणजे पर्टिक्युलर जर एरिया असेल तर तिथूनच तुमची काय होईल एनर्जी किंवा पॉवर फ्लो होणार है ना. तर वेक्टर ऑफ एस इज गिवन बाय पॉइंटिंग वेक्टर. एस जी आहे वेक्टर एस आहे ही काय आहे पॉइंटिंग वेक्टर आहे. तर पॉइंटिंग वेक्टर काय आहे हे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, तर आपण तो ज्यावेळेस हा पॉइंटिंग वेक्टर आहे तर त्यावेळेस पॉइंटिंग वेक्टर काय आहे त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन जाईल. ओके, तर हा पॉइंटिंग वेक्टरवरून काय फॉर्म्युला म्हणतोय आपण वेक्टर ऑफ एस इज इक्वल्स टू 1/μ0 इंटू वेक्टर ऑफ ई इंटू वेक्टर ऑफ बी. देअरफॉर वेक्टर ऑफ एस इज इक्वल्स टू काय आहे वेक्टर ऑफ ई इंटू एच. एच काय आहे तुमची इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी. 9 नंबरची कॅरेक्टरिस्टिक काय म्हणतोय द रेशो ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, तर जी 9 नंबरची कॅरेक्टरिस्टिक आहे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्डची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची ती काय म्हणतोय की रेशो कशाचा काढतोय आपण एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डची ती ऑलवेज कशी असते कॉन्स्टंट असते कशाचे इक्वल टू दी वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या. दॅट इज सी इज इक्वल्स टू ई अपॉन व्ही. 10th नंबरचा कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कॅरी मोमेंटम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी वेव्स आहे ती काय कॅरी करते मोमेंटम. म्हणजेच काय मोमेंटम म्हणजेच काय म्हणतोय आपण पर्टिक्युलर ती मोशन करते ना एका वेलोसिटीमध्ये म्हणजेच पी इज इक्वल्स टू एम व्ही. Hence, they are able to exert pressure on the incident surface. Okay, ती काय करते की प्रेशर काय करते ती एक्झर्ट करते ऑन द इन्सिडेंट सरफेस.